तर नमस्कार मित्रांनो, आता आपण एका महत्त्वाच्या कामासाठी म्हणजे रायडिंगच्या कामासाठी चाललोय. जिच्याने आपण रायडिंग करतो तिची सर्व्हिस आहे. आज म्हणजे फ्रीडमची सर्व्हिस करायला आपण चाललो आहे. पनवेलला क्लिप्स घेतल्या पण जरासा टेक्निकल कारणाने त्या क्लिप्स आल्या नाहीत म्हणून आता ब्लॉगची सुरुवात करते. तर ऑलमोस्ट आपण पोयनाडच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि आपण जरा म्हटलं गाडीची फ्रीडमची ही 5वी सर्व्हिस असणार आहे. तर बघूया या सर्व्हिसची कॉस्ट वगैरे किती येते. जर बघायचं असेल नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. आणि या सर्व्हिसला आता आम्ही किती हर्ष, गौरव, मी आणि दीप चौघजण चाललेलो आहोत. पण सर्व्हिस एक कारण आहेच, पण अजून पण दुसरं कारण की बाकी सगळेजण म्हणजे आम्ही सगळेजण चाललोय पनवेलला. तर ते तुम्हाला नंतर समजेलच. तो एक सस्पेन्स राहील व्हिडिओचा. एक तर त्याच्यावर एक तर दुसरा ब्लॉग येईल, नाही तर ह्याच ब्लॉग मध्ये तो इन्क्लूड असेल. तर बघूया तो ते जे काम आहे जे ज्यासाठी चाललंय तर फ्युचर्स ब्लॉगिंग म्हणजे फ्युचर्स मोटर राईड साठी एकदम महत्वाचं असणार आहे. तर आता आपण आलेलो आहोत पोयनाडमध्ये. तर पोयनाडमध्ये आपण मस्तपैकी आता चाललेलो आहोत. तर इथे पोयनाडचं आता सकाळचं ट्रॅफिक एन्जॉय करूया. कारण का रोड तर आता एकदम मस्त झालेत, पण तुम्हाला ते दाखवायला नाही जमलेत. तर आता काय आता व्हिडिओचं म्हणजे हे नाही बरोबर नाही आली तर ते रोड तुम्हाला दाखवायला नाही जमले. तर चला मग ह्या राईडला मस्तपैकी सुरुवात तर केलेलीच आहे. तुम्हाला काय बोलवता, पण तुम्ही आता इकडनं बघायला सुरुवात करा. अशीच एक म्हणजे टाइमपास मोटो राईड. त्याच्यात रोड बीडचं तर मगाचपासून बोलतच होतो, पण त्यात काही क्लिप्स वगैरे आल्या नाही रोड्स वगैरेच्या. आता बघू शकतो आपण. हा तरी तुम्हाला रोड बघायला भेटेल चांगला. हा आपण पोयनाड ते वडखळ रोड आहे. आपण एकदम मस्त केलेला आहे. मस्त पैकी ट्रॅफिक लागलेला आहे. तर गौरवला पण हेल्मेट साठी जराशी शॉपिंग करायची. हेल्मेटला वायझर पण घ्यायचं. ते पण बघून आपण आपल्या नेहमीच्याच पनवेलला गेलो की आपण नेहमी जिथे जातो आता तिथे जाणार. रायन मॉल अशासाठी ओढली बर्गर खाण्यासाठी. अरे इकडचा रोड लवकर फुटला पण रे. नाही, हा एक लेअर केलाय, दुसरी डबल लेअर टाकायची. ओके ओके. तर आता आपण आहोत NH-166 वर. हा कनेक्ट करेल आपल्याला आपल्या फेवरेट हायवेवर NH-66 वर. बघा काय दोघांचे एकदम नाव पण एकदम मस्त आहेत कडक. एक 166 आणि दुसरा आहे तो 66 जो की जातो कोकणात. आणि हे जे भूखंड दिसत आहे हे फॉग नाही, हे JSW चे पोल्युशन आहे. आणि काय इथे एकदम खतरनाक स्मेल येत आहे. एवढं हेल्मेट ब्लॅक लावा घालून पण या हायवेवर पनवेल वरून जरी येताना लागलं ना तरी असं वाटतं मस्त गावालाच चाललंय. हा एक रोड केला ना इकडचा हायवेला कनेक्ट व्हायचा. तर एक मस्त वाटेल, पण भरपूर बंपी रोड आहे एकदम. इकडं हा रोड मस्त GS साठी एकदम परफेक्ट बनेल. रपारप जाईल GS पण इथनं. तर मित्रांनो आता आपण कर्नाळा खिंडीत पोहोचलेलो आहोत. म्हणजे कर्नाळा खिंड इकडनं चालू आहे. तर आता कर्नाळा खिंडीत नवीन ऍड केलं म्हणजे ते पट्टा स्ट्रिप ऍड केलं. त्या तुम्हाला दाखवतो. पण त्या केल्यात ना त्या एकदम मोठ्या केल्यात, एकदम मजबूत केल्यात त्या. तर आता आपण एंटर झालेलो आहोत पनवेल मध्ये. तर पळसे फाट्याच्या इथून आपण घेतला आहे लेफ्ट पनवेल साठी. एंटरच झालाय पनवेल मध्ये. आणि गाडीच्या सर्व्हिसने असा म्हणजे धोका दिलाय ना, म्हणजे असं वाटलं नव्हतं एवढा मोठा दगा देईल गाडी, पण दिलाय तर काय. तर आता आपण ओरियन मॉलमध्ये आलो.
आता बघूया, आपली गँग वगैरे पण इथे दिसतंय. तर आता बघू टाईमपास. गाडी संध्याकाळी 6 वाजता भेटणार आहे आणि आता वाजलेत आता सकाळी 12:30. आता सकाळी नाही, आता 12 वाजलेत, 12:30 वाजलेत. आता हा संध्याकाळी गाडी भेटणार आहे, तर जाऊन बघूया आपण. गाडीचा खर्च ऑलमोस्ट तुम्हाला समजेलच की त्याला पूर्ण गेलेला आहे, कोण सेट बिनसेट. तर आता जाऊन करू. आपली मंडळी पण येत आहे तिथे वरती. तर आता फूड कोर्समध्ये चाललं आहे. फूड कोर्समध्ये जाऊन नाश्ता बिष्टा करू आणि मग तुम्हाला भेटतो. आता मी बर्गर घेतले आहेत, पण त्यातला अर्धा बर्गर मला भूक लागला आहे, तर मी खाल्ला आहे. आणि ह्यांनी घेतले आहेत, ह्यांना काय लाज लज्जा कायच नाही. शनिवार असून चिकनची बकेट आणलं आहे. बघू शकता, ह्यांचे चेहरे बघू शकता. बघा 700 रुपयाला बकेट पडलेले बोलतोय, 150 रुपये. हां, आणि हा बघा हर्षला बघू शकता तुम्ही. हर्ष एकदम स्वॅगमध्ये मस्तपैकी बर्गर घेऊन आणले. मस्त मी कोक घेतला आहे आणि पेप्सी घेतली आहे. आणि हा गौरव अशा तऱ्हेने असा खातोय. आता बघूया, चला आता आपण खाऊया. तर आम्ही पहिल्यांदा आल्यापासून आमची फेवरेट झालेली आहे. मस्त 80 रुपयाला 2 बर्गर भेटतात. चला तुम्हाला भेटतो खाल्ल्यानंतर. मित्रांनो, ह्यांनी जे आणलं आहे त्याच्यात बोकडाची पण पाय आहेत असं बोलतायत. आज रविवार आहे, संडे आहे तसा काय हे नाही. म्हणजे चिकनचं फायटर चिकन वाटतं टाकलेलं आहे. 700 रुपये झालेलं आहे. तर मी इथं घेतलेलं आहे. त्याच्यासोबत माझ्या बर्गरसोबत आला आहे कोक आणि ह्यांच्यासोबत आलं आहे पेप्सी आलेली आहे. हे हात बाजूला काढ रे. यांच्यासोबत आलेली आहे पेप्सी. इथं पण पेप्सी, KFC पेप्सी. आणि आता हर्ष आपल्याला दाखवणार आहे खाऊन. टेस्ट सांग. एक नंबर टेस्ट आहे. पहले आउच कर आणि खाऊ. ये क्या है? वायजी सारखा. ये क्या है? ऐसे कैसे खाते? तर आता आऊच. ते चल बंद कर. दीपनी खाताना ना दाखवलंच पूर्ण, तो असंच समोर ठेवलेला. हा आलाच नाही. बंद करशील? तू येतेस काय त्याच्यात? आता पण एवढंच राहिलं आहे. पण या मंडळीचं इथं संपत नाही म्हणून एकाला दोघांनी खात आहेत. गौरवला चालतं. गौरव मस्त सॉस बीस गौरवने टाकलं. बिल ते आम्ही बोलत नसतो. हो, आता बंद कर. गौरवने इथं माझ्या गाडीचं बिल गौरवच्या गाडीपेक्षा 3 की 5 पट होता. पण आता मी कमी केलं ते. मी चेंज पकड वगैरे काय टाकलं नाही. तरी पण गौरवच्या गाडीपेक्षा माझं बिल ऑलमोस्ट डबलच्या पेक्षा ट्रिपल आहे. 7,000 माझी आता म्हणजे थोडा वाईड मध्ये कर ना. माझं आता काय, माझी सगळं एक्सपेक्टेशन संपलेलं. ताई येते असं करू. इकडे पण येते. ते काका येते. एक्सपेक्टेशन संपलेली आहे. तर आता राईड्स वगैरे सगळ्या ज्या पुढं कॅन्सल तुम्हाला बोललेलो कोकण राईड बीड येताना, ते सगळं आता कॅन्सल करायला लागेल. आता सगळं राईड्स बीड सगळं कॅन्सल. फक्त एक राजगडला जाणार आहोत, ती फक्त होईल. बाकी सगळं कॅन्सल करायला लागेल यावर्षी. काय नाही, मोटो राईड्स कॅन्सल. ब्लॉग तर येणार नाहीत. मी तो फक्त दीपनी ब्लॉग टाकले की त्यांची लिंक तुम्हाला टाकत जाईल. तुम्ही फक्त दीपचे आणि हरचे ब्लॉग बघत जा. काय तर मित्रांनो, आता मॉलमधनं आम्ही बाहेर पडून चाललो आहे. जरा थोडंसं ऑफिसचं पण काम केलं. आता मॉलमधनं बाहेर पडून चाललो आहे. आता TVSच्या शोरूमला चाललो आहे आपण. तर बघू शकता RTXला बुकिंग करतो आहे. हर्षचा रिॲक्शन बघू शकता. करतो आता. कॅश आणलं 50,000. आला तर बघू डाऊन पेमेंटमध्ये, नाही तर मग नाही. तर बघू शकता हरच्या चेहऱ्यावर एकदम खुशी आले, मुस्कान आले. तर बघूया, भेटूया डायरेक्ट TVSच्या शोरूममध्ये गेल्यावर. तर मित्रांनो, आपण TVSच्या शोरूमला गाड्या बघायला. ही आहे RTR आणि ही आहे RTX. तर आपण चला RTRचं पाय पोचतील, पण RTXवर आपण बघूया की आपले पाय पोचतात की नाही. फक्त दोन्ही गाड्या एक नंबर दिसतात. चला आता ट्राय करूया. तर मित्रांनो, गाडीवर पाय तर पोचत आहेत, पण गाडी बघा काय महाकाय वाटते. त्यामुळेच माझे पाय बघा किती
थोडेसे पोचत आहेत. दीपनी ही गाडी चूज केली आहे. आम्ही सगळेजण RTX घेणार आहोत आणि दीप घेते ही ॲव्हेंजर प्रेझेंटेड बाय मार्वल. तर तुम्हाला एक शॉर्ट्स घेऊन दाखवतो. वर्षातच केला आणि 25,000 कॉल आलेला आपल्याला गाडीची सर्व्हिस झाली असा. आणि तुम्ही 125 cc गाडीची सर्व्हिसची कॉस्ट बघू शकता. ही 20,000 किलोमीटर गाडी चालली आहे. ह्याच्यात काय म्हणजे चेंज नाही केलं आहे पार्ट, कुठलाही पार्ट म्हणजे असा एक्स्ट्रा म्हणजे असा महागडा पार्ट चेंज नाही. म्हणजे अशी सर्व्हिसची कॉस्ट बघा किती आहे, एवढी बघू शकता. थांबा उलटा होईल कॅमेरा. काय काय बघा त्याचे ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, केट, पेपर फिल्टर बघू शकता. एवढं सगळं पूर्ण हे बघितलेलं आहे. बघू शकता. ही आहे 125 cc गाडीची 20,000 किलोमीटरची सर्व्हिस कॉस्ट रेग्युलरची. बघू शकता. अरे हो, आता अजून फटका पडणार आहे मला. आता डिसेंबरला तो 3,500-4 हजारचा पडणार आहे फटका. म्हणजे तेवढाच रे गाडी तो 3,500-4 हजारचा फटका पडणार आहे. आता बघूया, ते पण सांगतो तुम्हाला कसं काय होतं ते. CNGचा बाटला पासिंग म्हणजे त्याला तो पण पेंडला करायला लागतो, ते पण बघूया. आणि हा गौरव आहे ना, तो बोलतो तू CNGची गाडी घेतलीस, जरासं तू CNGला पैसे हे करतायस. पण बघू शकता काय आहे ते. आणि आता परत जाते, आता जाते. हाच तो बोलत असतो. मला बोलतो CNGची गाडी घेतली. अरे थांब, त्याने 2x वर टाकलाय. मला बोलत असतो CNGची गाडी घेतली. मला बोलतो CNGची गाडी घेतलायस, तू पेट्रोलवर चालवता गेले. आणि बिल आल्यावर बोलते की तुझे पैसे वसूल झाले इकडे. असं काय मग दोन्ही बाजूनी सेमच पडतं ना. तो आता ब्लॉगमध्ये बघ काय ट्रोल केलाय ते. कुठे केलं एवढं? ह्याला एवढं दुःख, एवढं मजा येत आहे ना, ते ना ह्या दोघांना माझं दुःख समजतंय. या दोघांना माझं दुःख समजतंय. आणि हा अजून मला बोलते की त्यात अजून एक्सेसरीजचे पार्ट बीट टाक बोलते. चला तर मग आता बघूया गाडी कशी स्मूथली झाली ते. तुम्हाला बाहेर भेटून रिव्ह्यू देतो. तर मित्रांनो, आता आपली गाडी आलेली आहे आणि आता चला आपण निघूया. आता काही जाताना मी काही मोठं ब्लॉग घेणार नाही, तर डायरेक्ट भेटूया आपण अलिबागला. कारण का फोनची चार्जिंग आता कमी आहे. आता डायरेक्ट अलिबागला भेटूया. आपण फालुदा वगैरे घेतलाय सगळ्यांनी आणि आता भेटूया अलिबागला भेटूया. तुम्हाला बोलेल डायरेक्ट अलिबागला भेटूया, पण इथे थांबलो फालुदा प्यायला म्हणून चला आता. आणि इथं आपल्या गाड्या लागल्यात, तर डायरेक्ट भेटूया आता.